नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. तुम्ही बघताय रोकठोक. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दुसरी पदयात्रा भारत जोडो न्याय यात्रा ही सुरू झालेली आहे. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी आणि काँग्रेसने लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने काही व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या भारत जोडो यात्रेचा काही राज्यांमध्ये काँग्रेसला कितपत फायदा झाला हा संपूर्ण भारतासमोर आलेला विषय आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीने भारत जोडो न्याय यात्रेचा फायदा कितपत होईल हेही आपल्याला बघणं मोठं औत्सुक्याचं ठरेल. परंतु त्याची व्यूहरचना काँग्रेसने आणि प्रामुख्यानं राहुल गांधी यांनी करायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना राहुल गांधी यांच्या वतीनं भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचं एक निमंत्रण 2 दिवसापूर्वी मिळालेलं आहे. त्याची मोठी चर्चा सुरुवात झालेली आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीमध्ये आणि केंद्र स्तरावर इंडिया फ्रंटमध्ये अजूनही सहभागी नाही. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सेक्युलर मतांचं विभाजन टाळण्यासाठी आतापर्यंत 3 वेळा काँग्रेसच्या हायकमांडला पत्र टाकलीत. आम्हाला इंडिया आघाडीमध्ये आणि महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये येण्याची इच्छा आहे ही इच्छा प्रदर्शित केली. त्याचं कारण हे होतं की महाराष्ट्रामध्ये समान जी मतं आहेत, धर्मनिरपेक्ष मतं जी आहेत, सेक्युलर मतं आहेत, त्या मतांचं विभाजन होऊ नये आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीय जनता पार्टीला किंवा NDA फ्रंटला, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या फ्रंटला होऊ नये ही प्रामाणिक इच्छा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची त्यामागे आपल्याला दिसते. परंतु तसं होताना दिसत नाही. 3 वेळ प्रयत्न केलेत. केवळ काँग्रेसवाले वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून, वर्तमानपत्रातून, कधी TVच्या बाईटमधून असा अपप्रचार करतात की बस आमची त्यांची चर्चा चालू आहे किंवा चर्चा चालू नाही, प्रत्यक्ष अधिकृतरित्या पत्र नाही वगैरे वगैरे. या पार्श्वभूमीवर भारत जोडो न्याय यात्रेचं जे निमंत्रण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना मिळालं, ते निमंत्रण मिळाल्याबरोबर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या निमंत्रणांचा सशर्त स्वीकार केलेला आहे. हे त्यांनी अधिकृतरित्या आपल्या फेसबुक पोस्टवरून, ट्विटरवरून सुद्धा सांगितलं. आणि राहुल गांधींना जे पत्र त्यांनी पाठवलं बाळासाहेब आंबेडकरांनी, तेही पत्र त्यांनी आपल्या ट्विटरवर टाकलेलं. यामध्ये स्पष्ट असा उल्लेख त्यांनी केलेला आहे की अजूनपर्यंत इंडिया फ्रंटमध्ये आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मित्रपक्ष म्हणून सहभाग झालेला नसताना भारत जोडो न्याय यात्रेत मी सहभागी होणं, वंचित बहुजन आघाडी सहभागी होणं, याचा सगळ्या माध्यमांमध्ये वेगळ्या प्रकारे मेसेज जाऊ शकतो. त्यानिमित्ताने एका चर्चेला पेव फुटू शकतं की आधीच हे महाविकास आघाडीचे किंवा केंद्राच्या इंडिया फ्रंटचे सदस्य नसताना राहुल गांधींनी निमंत्रण दिलं आणि हे या पदयात्रेत सहभागी झाले. मुळात हे या आघाडीचा घटकच नाहीत आणि हे या यात्रेत सहभागी कसे झाले किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या चर्चा होतील त्या चर्चा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना नको आहेत. त्यांची प्रामाणिक इच्छा आहे की इंडिया फ्रंटमध्ये, महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीमध्ये ते सहभागी झाले पाहिजेत. म्हणून त्यांनी हे एक पत्र त्यांना टाकलेलं आहे की आधी आम्हाला महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आणि इंडिया फ्रंटचा घटक पक्ष म्हणून सामील करून घ्या, तेव्हा मोठ्या आनंदाने आम्ही यायला तयार आहोत. निमंत्रण दिल्याबद्दल त्यांनी राहुल गांधींचे आभारही मानलेले आहेत. लक्षात घ्या, बाळासाहेब आंबेडकरांसारखा माणूस अत्यंत सुसंस्कृत असं नेतृत्व ते आहे. फार आक्रस्ताळेपणा त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि लिहिण्यातसुद्धा कधी नसतो. परंतु काँग्रेसचे काही प्रदेश स्तरावरचे नेते, काही राष्ट्रीय स्तरावरचे जे प्रदेशातून तिकडे गेलेले आहेत, काही माजी मुख्यमंत्री आहेत, जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीचा भाजपची बी टीम म्हणून ज्या पद्धतीने निर्भत्सना करता आहेत आणि त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करता आहे, हे आधी बंद व्हायला पाहिजे. त्याचा बंदोबस्त काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीनं केला पाहिजे. हे या निमित्ताने इथे सांगावंसं वाटतं. म्हणजे तुम्ही 3 वेळ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आघाडीत येण्याचं पत्र देऊन, इच्छा व्यक्त करून, प्रदर्शित करून सुद्धा
त्यांना साधी विचारपूस करण्याला तयार नाही आणि मीडियातून ह्या सगळ्या फुलबाज्या तुम्ही उडवतायत की आता घेतलं 2 त्यांना जागा दिल्या. प्रत्यक्षात असं काहीही नसताना ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची निर्भत्सना मीडियातून होते आहे, त्यांच्याविषयी गैरसमज कसा निर्माण होईल, भारतीय जनता पार्टीची ही बी टीम आहे अशा पद्धतीचा अपप्रचार कसा होईल याचा प्रयत्न चालू एका बाजूला असताना, दुसऱ्या बाजूला तुम्ही भारत जोडो न्याय यात्रेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना सहभागी होण्याचं निमंत्रण देता. हा राजकीय काही मैत्रीचा भाव आहे असं कुठेही यात दिसत नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी बरं झालं की सुरुवातीला पत्र आल्याबरोबर ती भूमिका व्यक्त केली, नाहीतर हे सगळे मीडियाचे ट्रोल जे आहेत, मी ट्रोल यासाठी म्हणतो की ट्रोल केवळ भारतीय जनता पक्षाचे आहेत असं नाही आहेत, काँग्रेसचेही अनेक ट्रोल आहेत. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे ट्रोल काही विचित्रपणा करतात, तसाच विचित्रपणा काँग्रेसचे ट्रोलसुद्धा करतात. टोळधाळ ही सुद्धा आहे ती ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर किंवा त्यांच्यावर पक्षावर तुटून पडणाऱ्या जे असतात. अर्थात आंबेडकरांचे अनुयायी जे आहेत, ते जे खरे भीमसैनिक आहेत, ते या सगळ्या टोळधाडीला पुरून उरतात, त्यांच्या अगदी चिरफाड चिंध्या करून ते टाकतात, हा भाग वेगळा. परंतु लोकांमध्ये जो मेसेज जातो तो मेसेज अशा पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांच्याबद्दल किंवा वंचित बहुजन आघाडीबद्दल चुकीचा मेसेज पाठवण्याचं काम सातत्याने महाराष्ट्रामध्ये आणि केंद्र पातळीवर होते आहे. हे या निमित्ताने अधोरेखित झालं आहे. एक सेक्युलर कार्यकर्ता म्हणून मलाही असं वाटते की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी त्या सामाजिक भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी व्हावं. शेवटी एकदा तुम्ही सहभागी झालात की काहीतरी चर्चा होते आणि चर्चा झालं तर चर्चेतून निश्चित मार्ग निघतं. परंतु बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका मला इथे निश्चित आवडलेली आहे, ती स्वागतार्ह भूमिका आहे. परंतु याही उपर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिल्लीत थेट मल्लिकार्जुन खरगे किंवा राहुल गांधी यांच्याशी जोपर्यंत 1 to 1 त्यांचं बोलणं होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या चर्चेच्या वावड्या जे उडवल्या जात आहेत त्या वावड्या थांबणार नाहीत. मित्रहो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. नमस्कार.